पोलीस भरतीमध्ये चिटिंग होत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस गंभीर दखल घेतील, निष्पक्षपणे ही भरती होईल, भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं वक्तव्य. पोलीस भरती किंवा शासकीय भरतीमध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे. कुठल्याही तक्रार जर आढळल्या तर नक्कीच कठोर कारवाई होईल, अतुल सावेंचं वक्तव्य. दानवेंनी माहिती न घेता माझ्यावर आरोप केले, दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार अंबादास दानवे खोटारडे. खासदार संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळत दिली प्रतिक्रिया. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढवण्यावर एकमत. भाजपच्या कोर कमिटीतील बैठकीला मुख्यमंत्री फडणवीसांसह 12 नेते उपस्थित. राज्यसभेसाठी 6 नावांची चर्चा झाल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड उद्या मुंबई इथं होणार. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवार यांची निवड. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मवियातील आमदारांमध्ये ही बैठक. मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघामध्ये एसीबीने केली कारवाई. रासेगावच्या सरपंच मंदा वेडगुळे आणि त्यांच्या पतीला लाच घेताना एसीबीनं पकडलं. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापतीपदी कोण बसणार? स्थायी समितीसाठी 4 मार्चला निवड होणार. स्थायी समितीतही भाजपचंच वर्चस्व असल्याची चर्चा. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रामदास तडस यांची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींचे रामदास तडस यांनी मानले आभार. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क